नमस्कार, मी तनुजाच रेसिपीजमध्ये आपले मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण एकदम छान असा चटणीचा प्रकार पाहणार आहोत, जो आपण इडली सोबत, डोशा सोबत, आप्पे सोबत खाऊ शकतो। तसेच थोडेसे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जर कमी केलं तर तुम्ही कुठल्याही थाळीमध्ये तोंड लावण्यासाठी सुद्धा हा प्रकार वापरू शकता। इडलीसाठी आपण अनेक प्रकारच्या चटण्या आपल्याकडे आहेत, अगदी पारंपरिक आहेत किंवा आपण कुठलं व्हेरिएशन करून सुद्धा त्या इडली सोबत अशा छान चटण्या बनवू शकतो। त्यातला आजचा हा एक प्रकार, नक्की ही रेसिपी करून पहा, मला तर खूप आवडलेली आहे, तुम्हालाही नक्की आवडेल। एकदम सोपी आहे, छान आहे, चविष्ट आहे। तर चला ह्या रेसिपी बनवण्यासाठी, चटणी बनवण्यासाठी आपण काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात। तर आजच्या छान अशा चटणीच्या रेसिपीसाठी आपण घेतलेले आहे शेंगदाणे 1 वाटी, खोबरं पाव वाटी, कोथिंबीर मूठभर, मिरच्या आवडीनुसार, कढीपत्त्याची पाने फोडणीसाठी, चणा डाळ आणि उडद डाळ प्रत्येकी 2 टेबलस्पून, मोहरी अर्धा चमचा फोडणीसाठी, लसणाच्या पाकळ्या 4 ते 5, आलं 1 इंच, तेल 2 ते 3 टेबलस्पून किंवा आपल्या गरजेनुसार, चिंच लिंबा एवढी, मीठ चवीनुसार आणि पाणी गरजेनुसार। लसूण जर तुम्हाला चटणीमध्ये नको असेल तर तुम्ही लसणाच्या पाकळ्या नाही घेतल्या तरीही चालेल। तर इथे आपण हे साहित्य घेतलेलं आहे। इथे आपण सुकं खोबरं आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। तसेच शेंगदाणे जे आहेत इथे सालासकट घेतलेले आहेत। तुम्हाला जर शेंगदाणे सालासकट नको असतील तर तुम्ही ते भाजून त्याची सालं काढून इथे वापरू शकता। आणि इथे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे, तरी सुद्धा ह्या चटणीला खूप छान चव आलेली आहे। सुकं खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा इथे वापरू शकता। तर चला मस्त अशी चटणी कशी बनवायची ते पाहूयात। तर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला एकदम टिपिकल दाक्षिणात्य फोडणी जी असते ती करायची आहे। त्यासाठी इथे आपण तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी, चणा डाळ इथे कच्चीच घेतलेली आहे, भिजवून किंवा धुवून घेतलेली नाहीये। डाळ छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये उडद डाळ आपण घालणार आहोत। नंतर कढीपत्ता, उडद डाळ भाजायला किंवा हे इथे परतायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे अगोदर आपण चणा डाळ घातली आणि त्यानंतर उडद डाळ। डाळ छान खरपूस झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आलं लसूण हे घातलेलं आहे। डाळी ह्या करपल्या गेल्या नाही पाहिजेत आणि कच्च्या देखील नाही राहिल्या पाहिजेत। डाळी छान भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे घातले, शेंगदाणे इथे मी कच्चीच घेतलेले आहेत, तुम्ही भाजून त्याचे साल काढून घेतले तरीही चालेल। त्यानंतर आपण इथे सुकं खोबरं घालणार आहोत। याच ठिकाणी सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं देखील किंवा खोवलेलं नारळ देखील घेऊ शकता। हे छान खरपूस परतून झाल्यानंतर ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे अगदी बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर इथे जे तेल जे आहे उरलेलं ते आपण साईडला तसंच ठेवून देणार आहोत। यामध्ये आवडीनुसार इथे आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत, कोथिंबीर मूठभर, थोडीशी चिंच आंबटपणा येण्यासाठी, हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। हे चटणीचं मिश्रण तुम्ही साठवू देखील शकता, म्हणजे जेव्हा तुम्हाला हवं त्यावेळेस पाणी घालून हे तुम्ही वाटू शकता। पाणी घातल्यानंतर एकदम बारीक, जितकं शक्य तितकं आपल्याला एकदम छान बारीक गंधासारखं वाटून घेतलेलं आहे। तर एकदम छान, एकदम सोपी अशी इडली, डोसा, उत्तप्पा याच्यासोबत खाण्यासाठी ही चटणी तयार झालेली आहे। तसंच आणखी थोडीशी घट्ट किंवा दाटसर बनवून आपण ही चटणी तोंडलावणीसाठी देखील खाऊ शकतो। आपण यापूर्वी मीठ बिलकुल घातलेलं नाहीये या चटणीमध्ये, तर आता आपण इथे याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। चटणीचं साहित्य जेव्हा आपण भाजून वाटलं ते एकदम बारीक गंधासारखं वाटून घेणं गरजेचं आहे, म्हणजे आपण याच्यामध्ये भरपूर पाणी हे याच्यामध्ये घालू शकतो आणि चटणी जी आहे ती छान एकसंध होते आणि जितकी पातळ हवी तितकी पातळ आपण बनवू शकतो। जे थोडंसं फोडणीचं उरलेलं तेल होतं तेच याच्यावर मी घातलेलं आहे, म्हणजे दिसायला एकदम सुरेख दिसतं आणि चवसुद्धा छान लागते। वरून अजून थोडीशी फोडणी जरी द्यायची असेल तुम्हाला, हिंग, जिरं, मोहरी, कढीपत्त्याची, तीही देऊ शकता। तर एकदम छान मस्त अशी चटणी बनवून तयार झालेली आहे, नक्की करून पहा आणि कशी झाली ते कळवा। व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असेल, एकदम सोपी रेसिपी आहे, किचकट नाहीये आणि चविष्ट देखील आहे। ही चटणी आपण बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि आपल्याला हवं तेव्हा याच्यामध्ये पाणी घालू शकतो आणि हवं तेव्हा आपण ही चटणी खाऊ शकतो। नक्की करून पहा। आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा, कमेंट्स करा। रेसिपी करून पहा आणि चव सुद्धा कशी वाटली तेही सांगा। तसेच अनेक तुमच्याकडे असे चटण्याचे व्हेरिएशन्स जर असतील तर ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही शेअर करू शकता।
तसेच चटणीच्या अनेक रेसिपीज आपल्या चॅनेलला आहेत, त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये इथे मेन्शन केलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा आणि त्या रेसिपीजही त्याचाही आस्वाद घेऊन बघा. तसेच इथे वरती कार्ड्समध्ये सुद्धा मी अनेक लिंक्स दिलेल्या आहेत, त्याही तुम्ही क्लिक करून त्याही रेसिपीचा आस्वाद घेऊ शकता. आता पोह्यात नेहमीप्रमाणे उत्तम स्वयंपाकासाठी एकदम छान अशी टिप. तर जेव्हा आपण कुठलेही जाळीदार पदार्थ बनवत असतो, मग ते इडली असो, डोसा असो, अप्पे असो किंवा मग उत्तप्पा असो, तर त्याला जाळी येण्यासाठी जेव्हा आपण ते डाळे वगैरे भिजवतो, तर 1 वाटी डाळ असेल तर त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा मेथी दाणे हे भिजवतानाच भिजत घालावेत आणि ती डाळ वाटताना मग ते तसंच त्याच्यामध्ये राहू द्यावे. त्याच्यामुळे पदार्थ खूप छान असा जाळीदार बनतो. नक्की ही टीप वापरून पहा आणि कशी वाटली तुम्हाला तेही शेअर करा. तुम्ही आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून तुम्ही पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत आणि एका नवीन टिप्ससोबत. तोपर्यंत खुश राहा, हेल्दी राहा, आपले व्हिडिओज पाहत राहा, तुमच्या मित्रमैत्रीण व नातेवाईकांना सोशल मीडियावर शेअर करा आणि चॅनलच्या बद्दल तुमचा काय अभिप्राय आहे ते सुद्धा कमेंट्समध्ये शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत. इथे जे बॉक्सेस तुम्हाला दिसत आहेत त्यावरही क्लिक करा आणि अशा छान छान रेसिपीचा आस्वाद घ्या. चॅनल सबस्क्राईब अजून केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करायला विसरला असाल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना रेसिपी देखील शेअर करा आणि आपले व्हिडिओज देखील सोशल मीडियावर शेअर करा.